हॅलो एव्हरीवन, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सो आज आपण बघणार आहोत सुरणाचे काप। सुरणाचे काप कसे बनवायचे ते आपण आज बघूया। चला तर मग इथे आपण पाव किलो सुरण घेतलेला आहे। तर सुरणाचा जो पुढचा देठाकडचा जो भाग असतो तो आपण आधी कट करून घ्यायचा आहे। आणि सुरणाला बरीच अशी माती असते, त्याचे रूट्स असतात। तर आपल्याला छान असे हळूहळू सुरीच्या साहाय्याने, थोडंसं पिलरच्या साहाय्याने असं आपण त्याला क्लीन करून घ्यायचं आहे। आणि सुरणाला एक प्रकारची खाज असते। कधी हाताला आपण जेव्हा क्लीन करत असतो, सुरण साफ करत असतो, त्यावेळी हाताला खाज येते, किंवा आपण जेव्हा खातो त्यावेळी पण गळ्याकडे थोडंसं असं खाज येते, तसं होतं। तर त्यासाठी आपल्याला हाताला आधी लिंबू लावून घ्यायचा आहे। आणि जेव्हा सुरण बनवतो तेव्हा आपण त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा कोकमाचा रस असतो तो घालायचा आहे। तर अशा प्रकारे मी हा क्लीन करून घेतलेला आहे। आणि आता त्याचे 2 तुकडे करणार आहे। 2 असे तुकडे करून एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते दोन्ही तुकडे एकत्र करायचे आहे, म्हणजे एकत्र ठेवायचे आहेत। आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोकमचा जो रस असतो तो आपण घालायचा आहे। आणि आपण कुकरमध्ये 1 शिट्टी करून घ्यायची आहे त्याची। तर इथे मी हे कुकरमध्ये 1 शिट्टी करून घेतलेत। थंड झाले की आपण त्याला असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत। तर इथे असे काप करून झालेत। आणि आता त्याला आपण थोडंसं मीठ आणि मसाला, आपल्या रोजच्या वापरात जो मसाला असतो तो, हळद, परत काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, हे सगळं लावायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण ते आपण उकडून घेतलं आहे, तर त्याच्यामुळे त्याचे तुकडे होण्याचे चान्सेस असतात। तर इथे आपले हे छान असं सगळं मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे कोटिंग करून सगळं जो मसाले घातलेत आपण ते कोट करून घेतलेत सुरणाला। आता इथे रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे जे सुरणाचे काप आपण कोट करून ठेवलेत मसाल्याला, ते रव्यामध्ये असे डीप करायचे आहेत। आणि इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर तेल आपलं गरम झालं की आपण जे सुरणाचे काप जे रवा लावून घेतले आहेत ते आपण त्यावर सगळे घालून घ्यायचे आहेत आणि एका साईडने छान असे शॅलो फ्राय करायचे। आणि मग परत थोड्या वेळाने आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असेच आलटून पलटून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। रव्याला छान असा लाल रंग आला की आपले सुरणाचे काप आहेत ते रेडी झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपण सुरणाचे काप बनवायचे आहेत। तर कसा वाटला व्हिडिओ, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय।